पडदा टाकण्याचं काम केलं हे निष्पन्न होते. 5-6 वेळा पेपर फुटी झाली महाराष्ट्रात, झाली विविध राज्यात सुद्धा झाली. कारण देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आणि विविध विभागात पेपर फुटीने थैमान घातले, त्यावरती अंतिम निष्पन्न काहीच झाले नाही. तर त्यामुळं SIT मध्ये जी काही समिती नेमल्या जाईल त्यामध्ये अपोजिशन पार्टी, त्याच्यानंतर निवृत्त सरन्यायाधीश अशी विविध समिती मध्ये सदस्यांचा समावेश असावा, तेव्हा निपक्षपातीपणे पारदर्शकपणे चौकशी होईल. आज फीस बद्दल काय विषय घेतला? आणि फीस बद्दल एक सांगतो दुसरी गोष्ट प्रामुख्यानं, फीसच्या माध्यमातून इथला बेरोजगार युवक एवढा लुटला जातोय. आणि फीसचा पुन्हा मुद्दा घेतलाय. या देशाची अर्थव्यवस्था हा बेरोजगार युवक चालवतो. कारण SBI ने वार्षिक दरडोई उत्पन्न जाहीर केले आणि त्या SBI च्या वार्षिक दरडोई उत्पन्नामध्ये सर्वाधिक स्त्रोत हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चलनाद्वारे आलेला सोर्स होता. तर मग याचा विचार करा, सर्वाधिक स्त्रोत हा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या शुल्काद्वारे आलेला होता आणि देशातल्या रँकिंग नंबर 1 असलेल्या भारतीय स्टेट बँकेचं हे यावर्षीचा 2024-25चा अहवाल आहे. जवळपास फीच्या संदर्भात 300 कोटीच्या आसपास जमा झालेली रक्कम आहे, ती लेनदेनं परत करण्याचं जाहीर केलं. तुम्ही आता जे प्रश्न केला होता की आतापर्यंत पेपर फुटी झाली आणि पेपर फुटी जी आहे, दिनेश दिवाल म्हणायचा जो व्यक्ती आहे तो यावर्षी सर्वप्रथम दोषी झालेला आहे. त्याच्यापासून हा स्कॅम सुरू झालेला आहे. परंतु आज ह्याचा मुलगा या पेपर फुटीमध्ये आहे, त्याचा स्वतःचा मुलगा आहे. याच्यापूर्वी मागच्या वर्षी जे काही स्कॅम झाला होता 2024 मध्ये, त्यामध्ये त्याच्या घरचे 4 विद्यार्थी आज मेडिकलला लागले आहेत. त्याच्याच घराचे 4 विद्यार्थी. जर हा माणूस वारंवार हा असा गुन्हा करत असेल आणि याच्यावर जर काही कुठले कठोर कार्य होत नसेल तर हा व्यक्ती पुन्हा असं करत राहणार आहे. आणि अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून हे आमचं आंदोलन आहे. आणि ह्या गोष्टी जर अशा वारंवार होत राहिल्या तर या ठिकाणी जे काही गोरगरीब कष्टकरी जे काही पॅरेंट्स आहेत, जे की 2 वर्षाचे 3-4 लाख रुपये त्यांच्या ट्युशनची फीस आणि त्यांच्या राहण्या खाण्यासाठी दुसरे 2-3 लाख रुपये, असे 5-6 लाख रुपये जे आहेत ते आपल्या लेकराच्या जी काही जमापुंजी आहे जी भविष्याची ती त्या ठिकाणी आपलं लेकरू काहीतरी करल त्याच्याकडून काही आशा आहेत. परंतु अशा जे काही 22,80,000 जे काही विद्यार्थी आहेत या सर्वांच्या भविष्यावर पाणी फिरायले कुणामुळं, जे की प्रस्थापित धनदांडगे मस्तवाद शासनकर्ते या ठिकाणी जे काय आहेत, म्हणजे बोटावर ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक विकत घेऊ शकाल. जर पेपर विकतच घ्यायचा प्रश्न असेल तर मग ट्युशन कशासाठी? मग हे जे काही विद्यार्थी आहेत जे बाहेर गावावरून आपल्या घरची भाकर सोडून इथं मेसमध्ये खातात, अहोरात्र मेहनत करतात आणि देशातल्या सगळ्यात मोठी जी परीक्षा आहे, आपण जसं की कलेक्टरची परीक्षा सगळ्या गोष्टी म्हणतो, परंतु जेवढा नीटचा विद्यार्थी सिन्सिअरली असतो तेवढा सिन्सिअर विद्यार्थी हा कुठलाच नसतो. कारण की तो 10वी झाल्या अवघ्या 10वी झाल्या 11वी 12वी हा पूर्ण त्याच्यासाठी हे करतो. कारण की प्रथम लेकरू जन्मल्या जर मायबाप विचार काय करतात की आपल्या लेकरा पहिल्यांदा डॉक्टरी स्वप्न राहते, त्याच्यानंतर दुसरे स्वप्न बघतात. आणि जर डॉक्टरच हे जर गोष्टी जर चोरून होत असतील, पेपर चोरी याच्यामध्ये होत असेल तर या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि याच्यावर जर कारवाई होत नसेल तर हे NTA फेल्युअर नाही, या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं फेल्युअर आहे. आणि हे फेल्युअर जे आहे ते धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचं फेल्युअर आहे. यासाठी ते तर दोषी आहेतच, परंतु याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा आहे, या ठिकाणी जे काही 3 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेलं आहे, असं आपल्यासमोर 3 विद्यार्थी आलेले, परंतु अनेक विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेलं आहे ते आपल्याला पण आलेलं नाही. तर एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं आहे हे सरळ क्राईमचा विषय आहे. आणि याला दोषी कोण असेल तर मी म्हणतो याला दोषी तर अमित शहाला सुद्धा आपण धरलं पाहिजे. कारण की इथला जे काय गृहमंत्री आहे, गृहमंत्री असताना देखील अशा जर घटना घडत असतील तर या शिक्षण व्यवस्थेमुळे होत असेल तर अमित शहाला सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि धर्मेंद्र त्याची पण कारवाई झाली पाहिजे. आमच्या सगळ्या या मागण्या आहेत. आज नीट पेपर फुटी संदर्भात विद्यार्थी कृती समितीच्या एका बॅनर खाली सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी असोसिएशनच्या वतीनं 20 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. ही वारंवार होणारी सरकारच्या वतीनं सरकारमधील काही लोक हस्तक करून जे नीटमध्ये पेपर फुटी करतात त्यांच्या विरोधात सर्व विद्यार्थी असोसिएशनच्या वतीनं एक तीव्र धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
20 तारखेला आयोजित केलेला आहे. येणाऱ्या काळात ही वारंवार पेपरफुटी होऊ नये आणि ज्या पेपरफुटीमध्ये सामील असतील त्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी एवढीच विद्यार्थी कृती समिती अंतर्गत सर्व संघटनेची मागणी आहे.